आप लोग कैसे हैं? मुझे उम्मीद है कि आप लोग अच्छे से होंगे। तो आज हम पढ़ेंगे 6th स्टँडर्ड की मराठी कहानी चैप्टर नंबर 8 कुंदाचे साहस। चलिए अब कहानी की ओर बढ़ते। पावसाळ्याचे दिवस होते। झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती। सर्वत्र प्रसन्न वातावरण होते। गावतल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते। पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता। आज रविवार, कुंद्याच्या शाळेला सुट्टी होती। सुट्टीचा दिवस आल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या। कुंदा व्यावाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती। पाहता पाहता ती पट्टीची जलतर पटू बनली होती। नदी काठाच्या कडनिंब्याच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या। दूर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या। खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही। इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या। एवढ्यात नीलांच्या मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला। धावा धावा, लवकर या, रजिया पाण्यात पडली, कोणीतरी वाचवा हो। ही हाक कुंद्याचे कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली। बाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले। मुलीचा गलका वाढला होता। कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली। रजिया पाण्यात गटागड्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत चालली होती। कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली। तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले। अरे, रजिया बुडते आहे। एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरात ओरडत होते। कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर। जमलेली माणसं ओरडत होती। कुंदाला फक्त रजिया दिसत होती। कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता। कोणतेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते। भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली। रजिया घाबरली होती। तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते। रजिया, घाबरू नको, मी आले आहे। आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर। कुंदाने रजियाला काठाकडे आणले तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता। कुंदाने त्याला धरले। सर्वांनी या दोघींना बाहेर काढले। ही बातमी गावभर पसरली। ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली। तिची आई धावत आली। त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले। तिच्या डोळ्याने आनंदाश्रू वाहू लागले। कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला। केवढी धाडसी मुलगी आहेस तू। रजियाने कुंदाला मिठी मारली। तोवर कुंदाचे आई बाबा आले होते। कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले। आज साऱ्या गावात कुंद्याच्या साहसाची चर्चा होती। साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली। आई होप ये वीडियो आप लोग को अच्छी लगेगी, तो आप लोग मेरी वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक एंड सब्सक्राइब और शेयर जरूर कीजिए। थैंक्स फॉर वॉचिंग।